हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीड एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया याचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा, तो आहे डिटर. DITHER. डिटर म्हणजे काय होते तर बी इन डिसेसिव्ह. बी इन डिसेसिव्ह म्हणजे काय होते, जो गोंधळात असतो किंवा जो निर्णय घेऊ शकत नाही त्याला काय म्हटलं जातं, डिटर. डिटर असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. सो डिटर म्हणजे काय होते, गोंधळ, निर्णय न घेऊ शकणे. आणखी काय होतं, अनिश्चितता असणे. म्हणजे काय होतं, डिटर असा ह्याचा इंग्लिशमध्ये वर्ड आहे. गोंधळ, निर्णय न घेऊ शकणे किंवा अनिश्चितता असणे त्याला म्हटलं जातं डिटर. सिनोनिम्स काय आहेत, हेजिटेट, वॅसिलेट आणि वेवर. आणि अँटोनिम्स आहेत डिसाइड, रिझॉल्व आणि डिटरमाइन. ओके, सिनोनिम्स काय आहेत, हेजिटेट, वॅसिलेट आणि वेवर. आणि अँटोनिम्स आहेत डिसाइड, रिझॉल्व आणि डिटरमाइन. सो यूज बघूया सेंटेन्स मध्ये कसा केलेला आहे. स्टॉप डिटरिंग अँड मेक अ चॉईस. सो याचा अर्थ काय आहे मराठीमध्ये, गोंधळ थांबवा आणि निवड करा, असा याचा अर्थ होतो मराठीमध्ये या सेंटेन्सचा. काय, स्टॉप डिटरिंग अँड मेक अ चॉईस म्हणजे गोंधळ थांबवा आणि निवड करा. नेक्स्ट वर्ड आहे डिवाइन. डिवाइनचं मिनिंग काय आहे, डिस्कवर बाय इंट्युशन. डिस्कवर बाय इंट्युशन हे डिवाइनचं मिनिंग आहे. म्हणजे काय होतं मराठीमध्ये तर दैवी किंवा देवाचा भविष्य सांगणे, अंतर्ज्ञान, अलौकिक किंवा जादुई दृष्टी असणे. म्हणजे काय होतं डिवाइन. ओके, डिवाइन म्हणजे काय होतं तर अलौकिक किंवा जादुई दृष्टी असणे, दैवी, देवाचा भविष्य सांगणे किंवा अंतर्ज्ञान. म्हणजे काय होतं डिस्कवर बाय इंट्युशन. ज्याचं इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग असतं, ज्याला भविष्य दिसतं किंवा जो सांगू शकतं की हे होईल म्हणून, तर त्याचं काय असतं ते इंट्युशन असते एक. तर त्याला काय म्हटलं जातं, डिवाइन असं म्हटलं जातं. त्याचे सिनोनिम काय आहेत, इंट्यूट, परसिव्ह आणि डिसन. इंट्यूट, परसिव्ह आणि डिसन हे सिनोनिम्स आहेत डिवाइनचे. आणि अँटोनिम्स काय आहेत तर डायरेक्ट अँटोनिम आहे नाही डिवाइनचा. सो सिनोनिम्सच काय आहे याचे, इंट्यूट, परसिव्ह आणि डिसन. तर यूज बघूया डिवाइनचा. शी डिवाइन्ड हिज ट्रू इंटेन्शन्स. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, तिने त्याचे खरे हेतू ओळखले. याच्यामध्ये काय आहे, तिने जे इंटेन्शन्स होते ते ओळखलेले आहे. सो याच्यामध्ये डिवाइन म्हणजे काय यूज करण्यात आलेलं आहे की ओळखले म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे डॉगमॅटिक. डॉगमॅटिकचं मिनिंग आहे इन्क्लाइन टू ले डाऊन प्रिन्सिपल्स ॲज अनडिनायबल ट्रू. तर याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये, जो की काय असतो हटवादी असतो किंवा कट्टर असतो त्याला म्हटलं जातं डॉगमॅटिक. तर डॉगमॅटिक म्हणजे काय होतं मराठीमध्ये, जो काय आहे कट्टर आहे किंवा हटवादी आहे, हुकुमशाही आहे किंवा स्वमताग्रही आहे, त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये डॉगमॅटिक असं म्हटलं जातं. आणि सिनोनिम्स काय आहेत डॉगमॅटिकचे, ओपिनियनेटेड, डॉक्ट्रिनेरियर आणि ऑथोरिटेरियन. परत एकदा तुम्हाला याचे प्रोनाउन्सिएशन सांगते काय आहे. सिनोनिम्स काय आहेत डॉगमॅटिकचे, ओपिनियनेटेड. ओके, हे आहे ओपिनियनेटेड. आणि सेकंड काय आहे डॉक्ट्रिनेअर, DOCTRIAIRE, डॉक्ट्रिनेअर. आणि लास्ट काय आहे ऑथोरिटेरियन, AUTHORITARIAN, काय आहे ऑथोरिटेरियन. आणि अँटोनिम्स काय आहेत डॉगमॅटिकचे, ओपन माइंडेड, फ्लेक्झिबल आणि टॉलरंट. तर डॉगमॅटिक म्हणजे काय होतं, जो कट्टर आहे, हटवादी आहे, हुकुमशाह आहे किंवा स्वमताग्रही आहे त्याला म्हटलं जातं डॉगमॅटिक. यूज काय आहे तर हिज डॉगमॅटिक अप्रोच डिस्करेज्ड डिस्कशन. याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो सेंटेन्सचा, तर त्याच्या हटवादी दृष्टिकोनामुळे चर्चेला निराशा झाली. काय आहे
याचं मराठीमध्ये काय होतो अर्थ या सेंटेन्सचा? त्याच्या हटवादी दृष्टिकोनामुळे चर्चेला निराशा झाली. ओके, सो इथे काय आहे? डॉगमॅटिक म्हणून यूज करण्यात आलेला आहे, हटवादी म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे डोरमेंट, DORMANT. डोरमेंटचं मिनिंग काय आहे? टेम्पररीली इनऍक्टिव्ह. म्हणजे काय आहे की सध्या थांबून आहे, टेम्पररी बंद आहे, त्याला काय म्हटलं जातं? डोरमेंट असं म्हटलं जातं. किंवा काही काळाकरता कार्यरत नाही आहे, त्याला सुद्धा काय म्हटलं जातं? डोरमेंट असं म्हटलं जातं. तर डोरमेंट म्हणजे काय होते मराठीमध्ये? काही काळ कार्यरत नसणारा किंवा सुप्त आणि सुस्त सुद्धा म्हटलं जातं. तर काय होतं डोरमेंट म्हणजे? काही काळ कार्यरत नसणारा, सुप्त आणि सुस्त. सिनोनिम काय आहेत? लेटेंट, क्विसेंट आणि इनॅक्टिव्ह. लेटेंट, क्विसेंट आणि इनॅक्टिव्ह हे सिनोनिम्स आहेत डोरमेंटचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? ऍक्टिव्ह, अवेक आणि फंक्शनिंग. सो यूज बघून घ्या सेंटेन्समध्ये डोरमेंटचा. द वोल्कॅनो हॅज बीन डोरमॅन्ट फॉर सेंचुरीज. तर याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? तर वोल्कॅनो म्हणजे काय होतं मराठीमध्ये? ज्वालामुखी. तर ज्वालामुखी शतकानुशतके सुप्त आहे. म्हणजे जे वोल्कॅनो आहे, ज्वालामुखी आहे, ते शतकानुशतके काय आहे? कार्य म्हणजे ते वोल्कॅनो जे आहे ते इरप्ट नाही झालेलं आहे, म्हणजे त्याच्यातून लावा नाही निघालेला आहे. त्याला काय म्हटलं जातं? तर द वोल्कॅनो हॅज बीन डोरमॅट फॉर सेंचुरीज म्हणजे ज्वालामुखी शतकानुशतके सुप्त आहे. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये. फर्स्ट वर्ड आहे नोविक, NOVICE. नोविक म्हणजे काय होतं? वन हु इज न्यू टू प्रोफेशन. म्हणजेच काय होतं की जो नवशिक्या आहे, ज्याला अनुभव नाही आहे, त्याला काय म्हटलं जातं? वन वर्ड मध्ये नोविक असं म्हटलं जातं. वन हु इज न्यू टू अ प्रोफेशन म्हणजे होतं नवशिक्या. मराठीमध्ये काय म्हटलं जातं त्याला? नवशिक्या किंवा अननुभवी. ज्याला अनुभव नाही आहे तो काय असतो? अनअनुभवी. नेक्स्ट वर्ड आहे सॉर्ट. सॉर्ट म्हणजे काय होतं? वन हु इज अ हॅबिच्युअल ड्रंकर्ड. तर हॅबिच्युअल ड्रंकर्ड म्हणजे काय होतं? जो काय करतो? नेहमीच मद्यपान करतो. जो मनुष्य नेहमीच मद्यपान करत असतो त्याला म्हटलं जातं वन वर्ड मध्ये सॉर्ट असं म्हटलं जातं. SOT, सॉर्ट. आणि अर्थ काय आहे सॉर्टचा? जो नेहमीच मद्यपान करणारा असतो त्याला म्हटलं जातं सॉर्ट. SOT, सॉर्ट. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे आर्ग्युमेंट. सो आर्ग्युमेंटची करेक्ट स्पेलिंग आहे ARGUMENT. आर्ग्युमेंट म्हणजे काय होतं? तर वाद किंवा मतभिन्नता, वादावादी, भांडण किंवा चर्चा म्हणजे काय होतं? आर्ग्युमेंट. आणि आर्ग्युमेंटची करेक्ट स्पेलिंग काय आहे? ARGUMENT. नेक्स्ट वर्ड आहे असिस्टंट. सो असिस्टंटची करेक्ट स्पेलिंग आहे ASSISTANT. ASSISTANT ही असिस्टंटची करेक्ट स्पेलिंग आहे. आणि असिस्टंट म्हणजे काय होतं मराठीमध्ये? सहाय्यक, सहाय्यक किंवा मदतनीस म्हणजे होतं इंग्लिशमध्ये असिस्टंट. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे ऍट द ड्रॉप ऑफ अ हॅट. ऍट द ड्रॉप ऑफ अ हॅटचं मिनिंग आहे इन्स्टंटली, विदाउट डिले ऑर हेजिटेशन. म्हणजे काय होतं मराठीमध्ये? तर याचा अर्थ काय आहे ऍट द ड्रॉप ऑफ द हॅटचा? म्हणजे तत्काळ, तत्काळ किंवा काही विचार न करता त्याला म्हटलं जातं ऍट द ड्रॉप ऑफ अ हॅट. ऍट अ ड्रॉप ऑफ अ हॅट म्हणजे तत्काळ किंवा बिना विचार करता. म्हणजे काय होतं? ऍट द ड्रॉप ऑफ अ हॅट. शी इज रेडी टू ट्रॅव्हल ऍट द ड्रॉप ऑफ अ हॅट. म्हणजेच ती काय होती? ट्रॅव्हल करण्याकरता तत्काळ किंवा बिना विचार करता ती रेडी होती ट्रॅव्हल करण्याकरता. नेक्स्ट आहे अ रेड हिअरिंग. अ रेड हिअरिंग, HERRING. तर अ रेड हिअरिंग म्हणजे काय होतं? समथिंग दॅट मिसलीड्स ऑर डिस्ट्रॅक्ट्स फ्रॉम द ऍक्च्युअल इश्यू. तर याचा अर्थ काय आहे की लक्ष विचलित करणारी जी गोष्ट असते त्याला म्हटलं जातं
अ रेड हिअरिंग. मराठीमध्ये याचा अर्थ काय होतो? लक्ष विचलित करणारी गोष्ट किंवा मुख्य विषयापासून दूर नेणारी बाब. तर लक्ष विचलित करणारी गोष्ट किंवा मुख्य विषयापासून दूर करणारी जे बाब असतं त्याला म्हटलं जातं अ रेड हिअरिंग. ओके, सो हे आहेत आपले आजचे वर्ड्स. हे परत एकदा तुम्ही वाचून घ्या. जे जे आपण आज थोडे हार्ड होते वर्ड्स, कशा कशाचे सिनोनिम्स थोडे हार्ड होते, सो ते बी तुम्हाला परत सांगितलेले आहे. सो ते तुम्हाला मराठीमध्ये जर लिहायचे असेल तर तुम्ही लिहू शकता, कारण त्याचं प्रोनाउन्सिएशन थोडं हार्ड आहे. जेव्हा तुम्ही नंतर वाचाल तर ते तुम्हाला प्रोनाऊन्स करता आलेलं पाहिजे. आणि स्वतःच्या मनाने सुद्धा काही वर्ड्स जे सेंटेन्सेस तयार करत चला, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की कोणता वर्ड कसा फ्रेम केला जातो. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. थँक्यू.